बरोबर आहे, पण अति नको ना, कुठल्याही गोष्टीची अति आहे ना. आता अति आहे. आता तुम्ही तिकडनं व्हिजिट मारली असेल, तुम्ही बघा ना, आणि काय हे सगळे इकडचे आहेत का? हे कोण आहेत सगळे? कारवाई चालू आहे साहेब, आज जर उद्या सीएम आलेत, समजा इथं उद्या सीएम आले, माईक ऐका ना. माझं म्हणणं काय नाही नाही कारवाई झाली साहेब, मी काय म्हणतोय, जर सीएम आले एक गाडी लागेल का इथे? प्रश्न आहे बीएमसीचा प्रश्न आहे साहेब, आम्ही तुम्हाला का बोलवतो माहिती आहे? आम्ही तुम्हाला का सांगतोय साहेब, आम्ही तुम्हाला का सांगतोय की आम्हाला बाकी काय थांबू नका बाकी नाही नाही, ते सगळे व्यापारी लोक आहेत, हे व्यापारी आहेत सगळे. साहेब ऐका ना, साहेब ऐका ना, ते उभे आहेत, राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. काय तक्रार असेल ना पोलीस आम्ही दिली आहे, तुम्ही कारवाई नाही केली साहेब. कोण म्हणतो तुम्हाला आम्ही 5 तक्रार दिली आहे तुम्हाला. कारवाई केली तुम्ही चौकशी केली नाही, पण हे काय मग कारवाई केली तर हे काय? हे काम आमचं नाही. मग तुम्ही आम्हाला, तुम्ही बीएमसी ला पत्र द्या. आम्ही पण दिलं. आम्ही दिलंय बीएमसी ला पत्र. आम्ही तुम्हाला का बोलवलंय? कोण होते इथं? सकाळी मी स्वतः कारवाई केली 10 ते 20 पूर्ण गाडी. कारण कसं असते, कधी कधी काय होतंय साहेब, मी सांगतो, लोकांवर 24% ऐका ना साहेब, आपण एक मिनिट, आपण ऐका ना सकाळी कारवाई केली, परंतु वास्तविक इकडची परिस्थिती साहेब, मी काय म्हणतो ते ऐका ना. मला माहिती आहे, माहित नाही. मी जे बोलतोय ते ऐकून जर घ्या आमचं. तुम्ही येऊन डायरेक्ट मला सांगताय तर मी काय बोलू? आम्ही कारवाई केली नाही म्हणले म्हणून तर मी म्हणतो ना मी काय बोलतोय, आता मी इथं आलोय. आता समजा इथे कोण अधिकारी आले, मोठे मंत्री आले किंवा कमिशनर्स आहे, ते त्यांना कसं विश्वास पडेल की कारवाई केली आहे? कारवाई आमच्यावर लेखी असते ना. मी हेच सांगतोय साहेब, म्हणून मी काय बोललो, तुम्ही ऐका, फक्त 2 मिनिटं आमचं ऐका. आमचं म्हणणं काय, पब्लिक मध्ये आम्ही तुम्हाला काय सांगायचं काय नाही नाही, माझं म्हणणं ऐकून, माझं म्हणणं तर ऐका की मी बोलायचंच नाही. मला बोलू देणार की नाही? उत्तर द्यायचं इथं. नाही, उत्तर देऊ नका. मी तुम्हाला का बोलवलंय, आम्हाला इथं काही करायचं असेल ना, तर आम्हाला कसं सिनियर साहेब सांगतात की पहिला आम्हाला कळवा. बरोबर आहे, आम्ही कळवलंय. साहेबांना कळवलं तुम्ही? मी मिल स्पेशलला सांगतो, बरोबर आहे. मी त्यांना सांगितलं, त्यांनी मला तुमचं नाव दिलं, त्यांनी मला तुमचे नंबर दिले, मी तुम्हाला फोन केला, तुम्ही म्हणला पोलीस स्टेशनला या. आता कसं आहे, पोलीस स्टेशन येऊन बीएमसी मध्ये जाऊन सगळे थकलेत. ठीक आहे, माझं म्हणणं काय, आम्ही कुठल्या हॉकर्सच्या विरोधात नसतो, सगळ्यांचा पोटपाणी ह्याच्यावर चालत असतो, पण एक कुठल्या गोष्टीची मर्यादा आहे. आज स्थानिक लोकांनी पत्र दिले आम्हाला, तुमचं पोलीस स्टेशनला दिलं, आमचं तर सोडा. जेव्हा स्थानिक लोक पत्र देतात ना साहेब, तेव्हा आपण काहीतरी त्याच्यावर विचार केला पाहिजे की हे लोक कोण आहे, हा कुठून आलाय हॉकर्स, हा हॉकर्स कुठून आलाय, कसं असते, पुरा आपण त्याच्यावर शहानिशा केली तर आम्ही असं नाही सांगत. हे लक्षात ठेवा, तुम्हाला इंटरेस्ट करतो, पण महत्वाची गोष्ट काय आहे, कोणी अर्ज दिलेला आहे, कधी दिले अर्ज तुम्ही? कोण दिले अर्ज? कधी दिला दाखवा. 20 तारखेला अर्ज दिलाय. 20 तारखेपासून कंटिन्यू किती कारवाई झाली? कारवाई का ज्यांनी कारवाई दिलीत ना, कोण दिले अर्ज त्यांना विचारा, किती वेळेस बीएमसीची कारवाई झाली ती सांगतील तुम्हाला. विषय साहेब तो असं आहे, लक्षात ठेवा. विषय काय माहिती, याचा साहेब निकाल कसा? कायमस्वरूपी निकाल आमच्या कायमस्वरूपी निकाल आमच्या एकत्रित येत नाही. आम्ही रस्ते संबंधित काही अडचणी असेल त्याच्यावर साहेब आम्ही त्यासाठी सांगतोय, रस्ते अडचणीच आहे, अँब्युलन्स येऊ शकत नाही साहेब. ऐका आम्ही कारवाई केलेल्या आहेत आणि दररोज कंटिन्यू कारवाई झाल्या. सकाळी पण कारवाई केलेली आहे, काल पण केलेत, परवा पण केलेत, कंटिन्यू कारवाई चालू. बघा, हे स्थानिक लोकांनी पत्र दिलं, त्यांना आमच्या बीएमसीला दिलेत ना तुम्ही? पोलिस आपण दिले, सगळ्यांना दिले. साहेब आम्ही तुम्हाला का फोन केलाय? संयुक्त साहेब ऐका, पोलीस स्टेशन कुठे आहे? अर्ज कुठे आहे? पोलीस स्टेशन दिलेला. साहेब मी काय म्हणतोय, एक संयुक्त आहे ना महानगरपालिकेची तर महत्वाची जबाबदारी. महानगरपालिका तुम्ही आमची बैठक लावा ना, ट्रॅफिक डिपार्टमेंट, तुम्ही ट्रॅफिक लावा, साहेब तुम्ही बीट ऑफिसर आहे. तुमच्यावर नाही टाकत आहे आम्ही. नाही, असं नाही, आमच्यावर टाकायचा प्रश्न नाही. विषय काय आहे, तुमच्या काही समस्या असतील ना, तुम्ही एकदा वरिष्ठ आमचे वरिष्ठ आहेत त्यांच्या समोर, आमच्या समोर या, तुम्ही पोलीस बीटला या, पोलीस या, बसून बोलूया ना. तुम्ही अर्ज दिलेत, त्याच्यावर कारवाई केली की नाही विचारले का तुम्ही? साहेब ऐका ना, कारवाई विचारू. साहेब आम्हाला बोललो ना तुम्हाला, मोहन साहेब कारवाई केलेली आहे, आम्हाला अनुभव आहे, आपली जी कारवाई आहे ना, आम्हाला ऐका साहेब ऐका ना, काय म्हणून तुम्ही माहितीसाठी दिलेली आहे ना. त्यांना पण कळवायचं ना. सर ऐका ना, तुम्ही एक आपण समजा जोसफ भाई त्यांना माहित नाही, आमची परिस्थिती समजून घ्या. इथं काही करा ना. आम्ही आलो लगेच, तुम्हाला आलो इथे. आता माझं म्हणणं काय आहे, आम्ही आलो इथे तुम्हाला सहकार्य केलं, म्हणणं काय आम्हाला सांगा. आता हे सांगतो पण तुम्ही ऐकत नाही ना. ऐका माझं थोडंसं ऐका पब्लिकमध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीला साहेब, सगळ्यांना कळू द्या. पोलीस पण काम करते ते सगळ्यांना कळू सगळ्यांना माहिती आहे, साहेब. द्या. जर आता तुम्ही माहिती बघितलं तर हे काम करते, हे काम करते, मग कसं काम आहे कोणतं? हे? जर पोलीस काम करते, आता मी त्याच्यावर ब्लेम नाही करत, मग हे काम आहे.
असं नाही. आमचं काम थोडीच आहे BMC ते सांगतोय आमची काय विनंती आहे ते ऐकून घ्या. पहिला तर आम्ही तुम्हाला कॉल का केला तुम्ही BMC ला बोला ना, BMC ला बोललं तर साहेब, करणार तुम्हाला. आम्ही तुम्हाला का कॉल केला हे तर ऐकून घ्या. एक मिनिट राहू द्या. कसं आहे, आम्हाला एक आदेश आहे, सिनियर साहेबांची आम्ही रिस्पेक्ट करतो की बाबा काय केलं तर आम्हाला सांगा, म्हणून मी मिल स्पेशलला कॉल केला, त्यांनी तुम्हाला कॉल केला. आता मी फक्त लाईव्ह करणार, काय आहे ना ते जनतेसमोर दाखवणार. मी दुसरं काय करत नाही की थोडी यांना मारणार, हे पण माणूस आहे, मी थोडी मारामारी करणार आहे की दुसरे. ऐका ना साहेब, ऐका ना, मी थोडी दादागिरी करून मी पलटी करणार आहे. करू शकतो त्यात काय आमचं म्हणणं नाही हे तुम्हाला. काम माझे नाही आहेत. म्हणून मी काय म्हणतोय, तुम्ही ऐका फक्त. एकदम असं काही वेगळं काय घडलं नाहीये की तुम्ही एकदम एवढं टेन्शन घेतायत. लक्षात ठेवा, टेन्शनचा विषय नसतो. आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला काय सांगायचं ते सांगतो. हा, आता मी- तुम्हाला एक नाही एक लक्षात आता ठेवा. मी काय बोलतोय ते आम्ही, तुम्ही आलात ना इथे, आलात ना, तर आता माझं ऐका साहेब. मी तुम्ही माझ्यासाठी आलात काय ना. म्हणणं हा. आहे ना, तुम्ही तिथे बीट चौकीत या. नाही इथं नाही साहेब, बीट चौकीमध्ये बोलणार, पण सध्या मी येतो, मी एक लाईव्ह करून येतो. करून घ्या. तुम्ही बीट मध्ये बसा, बरोबर आहे, तुम्ही बीट मध्ये बसा. सध्या काय परिस्थिती आहे ना, बीएमसी काय कारवाई करते, बीएमसी काय कारवाई करते ना, ते दाखवायचं आम्हाला. ते आम्ही दाखवू ना की बीएमसी काय कारवाई करते. हे बीएमसीची कारवाई आहे. त्यांना सांगा, मी सांगेल तुम्हाला. तुम्ही या बीट चौकीत म्हणून बोलतोय साहेब, तुमचा रोल मोठा असतो. आम्ही घाटकोपर मध्ये कधी केलं ना, तर तिकडचे सिनियर काय करतात, त्यावरून काय कारवाई केलेली तुम्हाला दाखवलं जाईल. असं नाही की तुम्हाला मी कोणत्या साहेब सांगेन, काय सांगेन तुम्हाला. माझी काय लाईन तर पूर्ण होऊ द्या साहेब. मला जे अजूनपर्यंत मला- मी मी माझ्या तुम्हाला election मूळ मुद्द्यावर आलोच नाही. माझं मूळ मुद्द्यावर आलोच नाही. आमचं एवढं म्हणणं आहे, हे सगळे इकडचे स्थानिकही असतील. तुमचं म्हणणं काय आहे ना, त्याच्यानुसार आम्ही कारवाई हा, करू. कारवाई मी तेच सांगतोय, पण तुम्ही ऐका की इकडचे कोण वॉकरची युनियन आहे, व्यापारीची कोण युनियन आहे, थोडे इकडचे स्थानिक घ्या. वाटलं तर आमचे पत्र आहे, आम्हाला बोलवा आणि त्याच्यावर चर्चा करा. त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे की काय प्रॉब्लेम आहे, सोल्युशन पाहिजे. आता हा माणूस असेल, इकडचा जन्म झाला, इकडे सगळं झालं, ह्याच्यावर ह्याचे 40 वर्षाचा पोट भरत असेल, मी सांगत नाही लायला हाकला. मी काय म्हणतोय साहेब, जर इकडचा स्थानिक असेल ना, तर इकडचे स्थानिक किती आहेत, पाहिजे तर त्यांचंच करू आपण. इकडे स्थानिक किती आहेत. आमचं म्हणणं ते आहे की एक स्थानिक आहे ना, त्याला काहीतरी एक रूप देऊ की बाबा हा स्थानिक आहे. मला माहिती आहे काही कामं 100% होत नाही मुंबईमध्ये, थोडं आउट ऑफ द वे पण होणार. पण माझं म्हणणं एवढं आहे की जे स्थानिक, आता कोणीतरी शिवाजीनगरवरनं येणार, कोण चेंबूरवरनं येणार, कोण येणार मुंबऱ्यावरनं येणार, कोण डोंबिवलीवरनं येणार, सगळ्यांना इथं धंदा लावायचा. उद्या एक माणूस इथे आमच्या मोहिनी विलेजचा गेला, समजा त्याला इमर्जन्सी अँब्युलन्स पाहिजे, त्याला नाही भेटणार, तो मरणार. माझं म्हणणं तेवढं आहे, तुम्ही थोडी भूमिका घ्या, बोलवा सगळ्यांना. हापसेमध्ये पण महाराष्ट्र आणि कसं आहे, कुणी कंप्लेंट केली ना, मारतात, हे बरोबर नाही. त्याच्या अगोदर crime पण झाले ना. काय मारामारी करून काय फायदा आहे. काय काय, तुमचं म्हणणं हापसीमध्ये आहे, शेवटी काय तर आम्ही आमच्या पद्धतीने 100% तुम्हाला मदत केली जाईल. तुमचं काय तक्रार असेल त्याच्यानुसार कारवाई केली जाईल आणि तुम्हाला लवकरात लवकर या आठवड्यामध्ये आम्ही तुमचे रिझल्ट होतो. तुम्ही यांना बोलवा, आमचा काय विरोध नाही, बोलवा साहेब. इथं 500 आहेत, याच्यापेक्षा जर स्थानिक 60-70 ज्यांना आता भाजी पाहिजे, हे पाहिजे, स्थानिक लोकांना करू द्या ना धंदा. ऐका, तुमचे जे काय असेल, तुमचं म्हणणं असेल ते करून परत या आणि आमच्या वरिष्ठांकडून पण सगळ्या गोष्टी घेऊन बीएमसीच्या अधिकाऱ्यांना बसू. आता आपण बीट मध्ये आहे ना. मी काय बोलतो भाई, एक आहे ना विधानसभेचं आज तुमचं पत्र आता जाऊ द्या आणि त्या पत्रावर जॉईंट मिटिंग पत्र आहे ना तुमचं, काय problem आहे? आमची जॉईंट मिटिंग आहे. यांचा कोण आहे, मेन आहे का अध्यक्ष विध्यक्ष कोण आहे हॉकर्स लोकांचा, नाही ते आहे का कोण बॉस असेल ना एखादा, कोणच नाही त्याचा ते मनाला लावतात. नाही कोण नाही, कोणच नाही ते. कोण युनियन वगैरे असेल ना कुणाची. 67 लोकांचं लायसन्स आहे इथे. नाही ते 67 लोक आहे license. ठीक आहे, आपल्याला प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त ना एक व्हिजिट मारा. त्याच्याबद्दल सहकार्य करायला आम्हाला काहीच अडचण नाही. साहेब, त्रास आम्हाला नाही, इकडचे स्थानिक लोकांना आहे. कसं आहे, तुम्ही इकडनं गेलात ना, सगळे पडपड पडणार कुठे. त्यांना माहिती आहे बाई ह्याला त्रास द्यायचा नाही, लोक सगळे रस्ते मोकळे करून देतात, पण हे स्थानिक जनतेला काहीच नाही सुविधा. आम्ही सकाळीच कारवाई केली. आणि हे ना पूर्ण चांदीवालीमध्ये हीच परिस्थिती आहे. 1 ते 2 पूर्ण ट्रक भरून येणं कारवाई केली. बंडी आहे. मुंबईमध्ये कारवाई चालू आहे, त्याच्यामुळे आहे ना पूर्ण मुंबईमध्ये कारवाई चालू आहे, सगळीकडे चालू आहे कारवाई. आणि आपल्या साकीनाक्यामध्ये अहो साहेब, तुम्ही बोरिवली मध्ये बघा ना, ते उपाध्याय आमदार आहेत, काय धनाधन फुटपाथ क्लिअर करतायत. पण आम्ही तर त्याच्यात हे सांगतोय की आमच्या स्थानिकांना रोजगार द्या. आम्ही तर हे सांगतोय, इकडे जे आमचे जे स्थानिक आहेत ना, त्यांना रोजगार द्या. आम्ही हे पण सांगतोय, आम्ही सांगत नाही सगळे उठला. जे बाहेरून येतात कुणाला, आता इकडनं चला साहेब, 20 गाड्या रस्त्यामध्ये आहेत. कोण केडेवाला असेल,
कोण काय असेल त्यांचं काय घेणं देणं साहेब. पार्किंग बघा ना कसं आहे. सकाळी तुम्हाला दाखवतो तुम्ही काय कारवाई केली तुम्ही. नाही आम्हाला माहिती आहे साहेब माहिती आहे तुम्ही करताय, आपल्याला 100% सोल्युशन पाहिजे. आता मला सांगा, हे बघा हा आहे ना, तुम्ही इकडनं बघा, दुकान आहे 3 आणि हॉकरचा इथे 10. इकडे दाखव, व्हिडिओ मध्ये दाखव footage किती काय. दाखव साहेब. दाखव साहेब, कारवाई केली आहे ते दाखवा झाले ते आता साहेब. आम्हाला तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे. नाही आम्ही केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला वाटणार पण नाही. साहेब ते आहे ना टेम्पररी फक्त अशी दाखवण्यासाठी ही कारवाई आहे. 100% कारवाई झाली पाहिजे. हे काय ना फक्त दाखवा, बघा आम्ही केलं, ही ती कारवाई आहे साहेब. नाही, तो दाखवतो ना काय केलंय कारवाई. साहेब काजूपाडा आहे ना, एक सेकंड साहेब, मी तुम्हाला उदाहरण देतो. हेच ह्याच याच्यावरच आहे. बघा footage मध्ये. हे सकाळी किती वाजताची गोष्ट साहेब आहे? तुम्हाला काजूपाडा तुम्हाला आपल्याला लागते ना पोलीस स्टेशन. एवढ्या अकराच्या एवढ्या गाड्या काढले. साहेब ऐका ना साहेब, काजूपाडा पोलीस स्टेशन आपल्याला लागते ना. काजूपाडा जे एरिया आहे ते. काजूपाडा आपल्याला साकीनगरला लागते. साहेब तुम्ही एक दिवस तिथे व्हिजिट मारा. तिथे कसं आहे ना, आमदार एकदम ठाम मानून बसलाय, कुणी हॉकर लागला नाही पाहिजे इथे. ते तर स्थानिक लोकांना पण देत नाही. तरी आमची तर मागणी आहे की चला काही स्थानिक लोकांनी लावलं तर ऍडजस्ट करू. पण माझं म्हणणं काय, तसं ना सगळ्यांनी इथं पण लक्ष दिलं पाहिजे. काय लोक घाबरतात, मध्ये काही लोकांनी मारामाऱ्या केल्यात ना, लोक घाबरतात की आम्ही काय बोललो तर आम्हाला पण मारतील. आता साहेब रोज मार तर खायचीच आहे, तर एकदा करा विरोध, मग मारू द्या, काय होणार आहे शेवटी. काय पण माझं म्हणणं आहे, जसं काजूपाडा आहे ना, तिथं पोलीस पण इंटरेस्ट घेते. ती बीट आहे ना तिकडची बीट प्रॉपर इंटरेस्ट घेते त्याच्यात. एक हॉकर तुम्हाला दिसणार नाही साहेब. काजूपाडा जो रोड आहे ना, जिथे आमदार महोदय राहतात ज्या गल्लीमध्ये काजूपाडामध्ये, साहेब तिथे एक पण हॉकर लागत नाही. तुम्ही जाऊन बघा एकदा. पण इथं कसं आहे, हॉकर्स आहेत. बीएमसी साहेब, बीएमसी आणि पोलीस जर दोघांनी प्रॉपर इंटरेस्ट घेतला ना, तर काहीतरी मार्ग नाही. आम्हाला मार्ग काढून द्या. आम्हाला असं नाहीये की त्यांना हटवून टाका, त्यांना हटवून टाका, आम्हाला असं काही नाही. कारवाई केली जाईल आणि तुम्हाला मार्ग काढला जाईल. तुम्ही निश्चित राहा, काय टेन्शन घेऊ नका. आता जसं एका दिवसातच नाही होणार गोष्टी. आज नाही होणार साहेब. आता 8 दिवस दिले आपल्याला. ऐका ना, पहिला आम्ही काय म्हणतो ना साहेब, तुम्ही यांना बोलवा, की हॉकर्स लोकांना बोलवा. नाही तर तुम्ही ना एक हॉकर्सचे नावं चेक करा, त्यांचं आधार कार्ड चेक करा. नाही, आम्ही मुंबईवर सगळं कंटिन्यू चालूच आहे. ते कुठं राहतात ते चेक करा. आमचं म्हणणं आहे, आमच्या स्थानिक लोकांना रोजगार भेटला पाहिजे आणि ते लागले पाहिजे. तर काय होणार, 500चे इथे 100 लोक लागतील, तर रस्ताही मोकळा होईल. रस्ता मोकळा होईल. त्यावर कोणी असेल तर बीएमसीचा अंतरावरती कारवाई करायची, कशावर काय करतील. आमच्या रहिवाशांमध्ये काय समस्या असतील ना, ते आम्ही नक्कीच करू. बायकावर येतात बीएमसी वाले, ते इथून गाड्या भरतात तिथपासून 12 बेडरूमच्या गल्लीत जातात, चिरीमिरी घेतात आणि 15 मिनिटांनी तो गाडीवाला परत तिथेच असतो. पण ठीक आहे, आता हे काय ती सिस्टम आहे. पण साहेब आता आम्हाला ती सिस्टम नको आहे. आमचं म्हणणं आहे, स्थानिक लोक आहेत जे इथं राहतात आजूबाजूला साहेब, कोण बाहेरून येत आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आम्ही शेवटी काम करते ते चुकीचं आहे. स्थानिक असेल कोणी असेल, तुम्ही लायसन्स घ्या, प्रॉपर. आपण त्याचा मार्ग काढू ना, की बाबा आपण इथे 100 लोक लागतील. मी असं म्हणू शकत नाही, तुम्ही ना, आम्ही म्हणू शकतो ना साहेब, आम्ही म्हणू शकतो ना. आम्ही तुमच्यावर टाकतच नाही, आम्ही आमच्यावर टाकतोय. कारण एवढे सगळे हटवायला ते काय सोपं नाहीये. पण इकडच्या स्थानिक लोकांवर पण अत्याचार नाही झाला पाहिजे. कसं आहे माहितीये, बीएमसी अधिकारी काय बोलतात, कारण आम्हाला पोलीस प्रशासन प्रोटेक्शन देत नाही. पोलीस प्रशासन बोलतात, नाही सांगतो तिकडे झाल्यावर हेच असतो साहेब. पूर्वीचे अनुभव येते किंवा पोलीस प्रशासन बोलतात की बोले त्या बीएमसी वालीची त्याच्यामुळे काय माहिती म्हणून काय बोलतो, जॉईंट बैठक होतं आणि जॉईंट हीच या गोष्टीचं सोल्युशन लागू शकतं. होत आहे. फक्त एवढंच की असं नाही की जे लगेच एका दिवसामध्ये पूर्ण साफसफाई. मी काय म्हणतो साहेब, आपण 8 दिवस कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये मी काय म्हणतोय, कोण आहे हॉकर्स का आपका, कोण आहे मेन, कोण आहे इधर, कोण आहे मेन आपला, ये हॉकर्स जो यूनियन रहेगा ना आप लोग का भी. हे आता समोर मी तुम्हाला सांगितलं, आता कोण समोर येणार नाही, त्यांना येऊ द्या ना. काम करा, काय कारवाई केली ती पण दाखवलं जाईल आणि एकदा येऊन बसा, आपण त्याच्यानुसार मार्ग काढूया. आता ना फक्त एक व्हिजिट तुम्ही असं बघा साहेब, किती त्रास. तुम्ही चला फक्त 2 मिनिटांना तुम्हाला समजेल. केलेले आहे कारवाई. परत सकाळी परत 8 संध्याकाळी पण बोलवलेले आहे बीएमसी वाल्यांना. बोला बीएमसी वाल्यांना बोलवले सकाळी. बीएमसी आलेली कारवाई केलेली, पण बीएमसीचं पण मॅन फोर्सचा प्रॉब्लेम आहे. सकाळी पूर्ण अख्ख्या मुंबईमध्ये चालू आहे. एकच बस आहे आपल्याला, एक बसने आपण इथपर्यंत कारवाई केलेली. हाच विषय तुम्ही म्हणाला ना, एकच गाडी फिरते ना, हा विषय आम्ही त्या दिवशी डिस्कस केला ना, त्याला सांगितलं की महाराष्ट्राची सगळ्यात म्हणजे भारताची सगळ्यात रिचेस्ट बीएमसी आहे.
आणि तिथे फक्त एकच गाडी आहे कामाला. अरे ते विषय इथं सोडा हो यार, अरे सोडा ना साहेब. ऐका मी काय म्हणतोय साहेब, ऐका ना. काजूपाडामध्ये पोलिसांनी बीएमसी ला सांगितलं गाडी उभी ठेवायची, तिथं गाडी 24 तास उभी राहायची काजूपाडामध्ये. ती भीती असली पाहिजे. आम्ही तुमचं म्हणणं आहे की तुम्ही पोलिसांना पत्र द्या की एक गाडी तुम्ही इथं लावा. वारंवार बोलून कारवाई केलेली आहे. साहेब आता आम्ही जे बोललो ना त्याच्यावर थोडं लक्ष द्या. कसं सगळे व्यापारी पण आहे, हे पण आहेत. आम्हाला कुणावर अत्याचार नाही करायचा आहे. आम्हाला कुणावर अत्याचार नाही करायचे. जे इकडचे आमचे स्थानिक आहेत त्यांचं पोट पाणी, बरेच लोक 50 वर्ष ह्याच्यावरच जगतायत. पण त्याची काय एक सिस्टम असली पाहिजे ना, एक लिमिटेशन असली पाहिजे. शिस्त आहे, शिस्तीचा आपण कार्यक्रम शिस्त पाळत नाही त्यांना आपण कारवाई करतो. कसं असतं, आपण डेमोल्युशनचं चला एक आपण बीट पर्यंत जाऊ. चला साहेब या, साहेब या. कारवाई केलंय. साहेब आम्ही आत्ताच येतो बीटकडे. हा येतोय, चला ना. संजय भाई कुठे आहे? रवी कुठे गेला? आहे ना, विशाल विशाल येत आहे. हे दाखवा जरा, हे काय परिस्थिती आहे ना आजूबाजूला, हे दाखवा सगळं. नमस्कार, आप देख रहे हैं सपा हिंदुस्तान टीवी न्यूज़ में आप सभी का स्वागत है। फिर एक बार चांदेवाली विधानसभा वार्ड क्रमांक 158 अवैध हॉपर त्यांना बोलवा ना, व्यापारी लोकांना बोलवा. ठीक पीछे बाजू एक भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता मार खाते ही कुर्ला एल विभाग के वार्ड ऑफिसर और कुर्ला पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुर्खियों में आए कि उन्होंने ताबड़तोड़ आनंद फानंद में ऐसा क्या कार्रवाई की, मगर चांदेवाली विधानसभा के हॉकर्स पर कार्रवाई क्यों नहीं? बताया जाता है कि रोजाना हॉकर्स पर दोपहर के समय कार्रवाई की जाती है, मगर समस्या जो मेन यहाँ पर आता है वो शाम के समय, कि यहाँ पर अगर शाम के समय कुछ हादसा हो जाए तो इस हॉकर्स माफियाओं ने जो रोड को, फुटपाथ को कब्जा करके जो अपना एक साम्राज्य चला रहे हैं, तो इसी सबको लेकर आज चांदेवाली विधानसभा वार्ड क्रमांक 158 के रहवासी और चांदेवाली विधानसभा के विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली जी भी आज इस समस्याओं को लेकर पब्लिक के बीच उतरे हैं। तो हम इनसे भी बातचीत करेंगे कि इस पूरे मामले को लेकर, इधर आ जाओ बेटा, खड़े हो जाओ सर। इस चांदेवाली विधानसभा में हॉकर्स को लेकर हर बार स्थानिक पुलिस और महानगर पालिका कुर्ला एल विभाग के अधिकारी सुर्खियों में है। देखिए अब क्या है, पूरा चांदीवाली विधानसभा में हॉकर्स लोग का परेशानी है, लेकिन हमारा कहना ये है कि हॉकर्स लोग का भी आज कई सालों से आपने जो उनको आदत डाली है ये हॉकर्स का धंधा करने की, तो उनका भी घर इसी के ऊपर चल रहा है। हमारा कहना ये है कि एक ही जगह पर पूरा हॉकर्स का एक जोन बना देना कि बाबा जितने हॉकर्स है पूरे मुंबई के लोग यहाँ पर आके धंधा करो। तो हमारे स्थानिक लोग है ना, हमारा विरोध हॉकर्स लोग से नहीं है। ये जो बाहर से जो लोग आ रहे, जो इधर से, कोई इधर से आ रहा है, कोई भुवंडी से आ रहा है, कोई वहां से आ रहा है, कोई चेंबूर से आ रहा है, कोई घाटकोपर से आ रहा है, तो इधर के स्थानिक लोग जो हमारे, अगर आप एक लिमिटेशन रखो कि भाई इतने ही लोगों ने यहाँ पर धंधा करना चाहिए, ये स्थानिक लोग है। क्योंकि बहुत सारी ऐसी लोग हैं कि जिनका धंधा, जिनका घर इसी हॉकर्स के ठेले के ऊपर चल रहा है, लेकिन आखिर ये दिया किसने, सहूलत कौन दिया? बीएमसी ने दिया और पुलिस वालों ने दिया कि आप लगाओ। अब इसके ऊपर उनका पूरा दारोमदार टिका हुआ है। तो मेरा बोलना ये है कि एक सिस्टम होना चाहिए। यहाँ पर जो हजारों की तादाद में जो हॉकर्स है ये कहीं ना कहीं कम होने चाहिए, क्योंकि इस परिस्थिति में कल यहाँ पर एक आधी एम्बुलेंस अगर आ गई तो मैं आपको बता रहा हूँ कि एम्बुलेंस भी जा नहीं पाएगी। सर जैसे आपने देखा होगा कि कुर्ला इलाके में एक हॉकर्स पर भारतीय जनता पार्टी ने खूनी खेल खेला गया, तो कुर्ला एल विभाग के वार्ड ऑफिसर ने आनंद फानंद में कार्रवाई की। तो क्या लगता है कि कुर्ला चांदेवाली विधानसभा में भी कोई भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता मार खाएगा तो ही कुर्ला एल विभाग के वार्ड ऑफिसर सुर्खियों में आएंगे? नहीं, कैसा है, देखो हम नहीं चाहते कि कोई मार खाए और कोई किसी को मारे। झगड़ा ये कोई सॉल्यूशन नहीं है, ठीक है ना। झगड़े से क्या होता है, आज वो मारेंगे, कल ये उनको मारेंगे। अब थोड़ी कोई किसी से डरता है, सबको लाल खून आता है। सर ये माना सुनो जाएगा, मेरी बात, सबको लाल खून आता है, लेकिन मेरा बोलने का मतलब ये मारामारी करने से सॉल्यूशन निकलेगा क्या? मेरा कहना यह है कि पुलिस ने ये जो
हॉकर्स लोग हैं उनकी भी एक यूनियन है, यहाँ के जो व्यापारी लोग हैं उनकी भी एक यूनियन है। इन सबको लेकर एक अच्छे से एक चर्चा करनी चाहिए कि भाई ये सब लोग बाहर से जो लोग आ रहे इनके ऊपर कहीं ना कहीं एक रोक आनी चाहिए कि बाबा आप जहां पर रह रहे हो वहां पर आपका धंधा करो, आप वहां पर आपका काम करो। हमारे जो स्थानिक लोग हैं वो यहाँ पर थोड़े, अगर आज यहाँ पर 500 ठेले मेरे ख्याल से 500 से तो ज्यादा होंगे, 500 से 1000 ठेले होंगे। अगर यही कल समझो 200 लग गए तो कहीं ना कहीं रास्ता भी आना जाना होगा। हमारे स्थानिक जो यहाँ पर लोग रह रहे इतने सालों से उनका भी घर चलते रहेगा और किसी को कोई प्रॉब्लम नहीं होगा। नहीं सर, ये माना जाए कि आम पब्लिक के ऊपर जब अन्याय होता है तो शासन और प्रशासन चुप्पी कर लेती है, मगर कुर्ला एल विभाग में एक भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता मार खाया। अब जो कैसे देखो, थोड़ा तो भेदभाव चल ही रहा है ना, आप सब देख रहे हैं कि सत्ताधारी होने की वजह से थोड़ा पावर आ जाता है कि सत्ताधारी को कैसा मार लिया, तो उसके वजह से पूरा कुर्ला साफ हो गया। लेकिन आज हमारे मोहिली विलेज के अंदर बहुत सारी समस्या है। आज आप काजूबाड़ा रोड के ऊपर जाइए, आपको एक भी हॉकर्स नहीं मिलेगा। वहां पर तो हॉकर्स से पहले, आज एक भी हॉकर्स नहीं है। वहां किसने बंद कराया, कैसे बंद हुआ, पुलिस और बीएमसी ने ऐसी क्या कार्रवाई की कि आज वहां पर एक भी हॉकर्स नहीं लग रहा है। जो हॉकर्स है जो गलियों में लग रहे वो सब स्थानिक है, कोई यहाँ रहता तो अपने घर के बाहर लगा रहा है। तो ऐसी सिस्टम मोहिली में क्यों नहीं हो रही है? देखो इसके लिए जो बड़े बड़े लोक प्रतिनिधि है, फिर वो आमदार हो, नगर सेवक हो या सभी पार्टियों के पदाधिकारी हो, उन सब ने मिलकर इसके ऊपर एक सॉल्यूशन करना चाहिए। नहीं तो कल ऐसा हो जाएगा कि चलने के लिए जगह नहीं रहेगी। आप देख सकते हैं ये साकीनाका का खैरानी रोड है, चल सकते हैं क्या? आप मुझे बताइए, चलने के लिए जगह नहीं है, चलने के लिए जगह नहीं है। सर अभी इस पूरे मामले को लेकर मनसे का क्या कदम होगा अगला? नहीं, कदम क्या होगा, हम लोग ने आज लेटर तो आगे ही चला गया है, हमारे सचिव संजय मुड़े का भी लेटर है, यहाँ के स्थानिक लोगों का भी लेटर है, लेकिन इसके ऊपर अभी तक कोई कार्रवाई हुई नहीं है। तो अब कहीं ना कहीं वो दिखाने के लिए सिर्फ एक छोटी सी कार्रवाई होती है कि हमने कार्रवाई किया, लेकिन कार्रवाई नहीं हो रही है। तो अब इस पूरे मामले को लेकर अभी आप मोहिली विलेज पुलिस चौकी बीट नंबर 2 पर आए हैं, तो किससे क्या किस तरीके से बातचीत ठीक है, हमारे को यहाँ के बीट ऑफिसर ने बोला है कि आप यहाँ पर आइए, हम चर्चा करेंगे, उनके साथ बैठकर बातें करेंगे, फिर जो रिजल्ट आएगा हम देखते हैं क्या होता है। तो क्या लगता है कि जिस तरीके से अब कार्रवाई अब मन से उतर चुकी है मैदान में, तो क्या लगता है प्रशासन और शासन मिलकर कार्रवाई कर पाएगी? नहीं, करना ही पड़ेगा ना, करना ही पड़ेगा, मिलकर ही काम होता है। सब लोगों ने अगर मिलकर ठान लिया कि काम करना ही है तो काम हो जाएगा। और हमारा ये मोहिली विलेज जो रोड है बहुत अच्छा हो जाएगा, लोगों के चलने के लिए हो जाएगा। इतना बड़ा वाइंडिंग हुआ तो फायदा क्या हुआ? आज पाइपलाइन की वजह से कई दुकानें कटिंग हो गई, ठीक है, कई लोगों के दुकान उजड़ गए, कई लोगों को कहाँ कहाँ भेज दिया गया। तो आखिर उसका फायदा होना चाहिए ना, उसका नुकसान नहीं होना चाहिए। यहाँ पर नुकसान हो रहा है, यहाँ पर किसको भी अरे क्या है, ठेला लावाइसा है, ठेला लगाना है, अरे आ जाना इधर, हमारे मोहिली में बहुत जगह है। इस प्रकार का काम चालू है, बाहर से आकर लोग ठेला लगा रहे। मेरा कहना है स्थानिक लोगों का थोड़ा बहुत, देखो एक्चुअल में लीगल तो नहीं है, सभी हटने चाहिए, लेकिन कहीं ना कहीं स्थानिक लोगों का रोजगार उसके ऊपर चल रहा है और वो आदत कई सालों से सत्ताधारी लोगों ने और यहाँ कर प्रशासन ने लगाई है। तो अब हम उनका रोजगार तो छीन नहीं सकते। इसकी वजह से हमारा ये कहना है कि मिलकर सोच समझकर एक निर्णय लिया जाए। मगर सर अब सूत्रों से हमें जानकारी मिली है कि जब भी मनसे कोई स्टंट करती है तो महानगर पालिका और पुलिस की हफ्ता वसूली बढ़ जाती है। नहीं, ऐसा सूत्रों से ऐसा किधर हुआ, एक जगह बताओ। सर हर जगह हुआ है, जिस किधर हुआ तरीके है? से मैं आपको दिखाना चाहूँ, किधर हुआ है? कुर्ला एल विभाग के ठीक पीछे बाजू जो हादसा हुआ, इस हादसे को लेकर खाली मात्र कार्रवाई नाम की गई, फिर वहाँ पर हॉकर्स ने अपने अपने ठेक बना लिया है। अभी आपने मनसे का नाम लिया तो पहला जानकारी कीजिए कि वहां पर बीजेपी ने किया। तो नाम जब लेते हैं तो एक आरोप हो जाता है, तो आप भी आरोप सोच समझ कर लगाइए कि मनसे के बाद में पुलिस और इसका हफ्ता मतलब ज्यादा आप बढ़- मानते हैं? नहीं, आपका मेरा ये कहना है कि पुलिस और प्रशासन ये जब उतरती है तो हफ्ता बिफ्ता कुछ नहीं रहता, सिर्फ काम होता है, लेकिन पुलिस और प्रशासन उतरनी चाहिए। अब बीजेपी ने ये किया है तो अब आप वहां पर जाके बीजेपी के पदाधिकारी को पूछना चाहिए कि आपने आंदोलन किया, अब तो हफ्ता बढ़ गया है, उनसे पूछिए। यहाँ पर मनसे ने आंदोलन किया तो आपको यहाँ पर कहीं ना कहीं एक अच्छा रिजल्ट दिखेगा। मतलब एक बड़ी कार्रवाई कुर्ला एल विभाग में देखने को मिलेगी। होगी। और महेंद्र भाई कर सकते हैं, क्योंकि सभी नेताओं को पता है क्या हो रहा है यहाँ पे, लेकिन कोई नेता नहीं आ रहा है। यहाँ से 600 के ऊपर गाड़ियां लगी है, तो आपको लगता है यहाँ पे 600 स्थानिक की गाड़ी लगी है? नहीं, चुन के 60-70 गाड़ी रही। तो जब ये गाड़ी लग रही थी तो आप लोग कहाँ थे? हम तो इधर ही थे, मना ही कर रहे थे। अभी जैसे कि पॉपुलर कट वाला ने मना कर दिया, उन पर प्लेट घुमाया। ये 2024 की बात है, जुलाई की।
फिर क्या हुआ, 2-2.5 महीना बंद था, बाकी सबका हफ्ता वगैरह चलता होगा। किस चालू हो तरीके से गया। आपका चल रहा था? चलता है अंडर अब आप लोग तो यहाँ के लोकल है, जरा बताइए हफ्ता मतलब कैसे चलता होगा? कि यहाँ शासन और प्रशासन के लोग भी तो गुजरते होंगे। अभी देखो बीएमसी की गाड़ी आती है, गाड़ी इधर है, उनको उधर कैसा मालूम पड़ता है? आते हैं सब गली में घुस जाते हैं, आए कोई गाड़ियां नहीं, चले जाते थोड़ा राउंड मार के। तो एक मगर घंटे जो जिम्मेदारी महानगर पालिका और पुलिस की है, वही जिम्मेदारी यहाँ के आम नागरिकों की भी है हाँ कि बराबर। आपकी लापरवाही की वजह से ये यहाँ पर आके अपना दबदबा बना रहे हैं। अभी हम कॉमन मैन है, हम बात कर रहे हैं। अभी काफी जनों को बुलाया, डर गए, बोलते पॉपुलर वाले को मारा, हमको भी मारेंगे, गेट घुमाएंगे। तो मतलब एक पूरा डर का खेल है ये। डर है, डर है। अभी कितने जन थे? अभी थोड़ी देर पहले कम से कम 90 लोग थे, 90 लोग में से थोड़े चले गए, जा रहा हो खाना बनाना है, क्यों डर? अभी हमारे जो नेता है महेंद्र मानकर मंत्री से, वो सपोर्ट करने आए, तो उसके लिए हम आभारी है। बाकी सब नेता है इधर, कौन आ रहे? कोई नहीं आ रहा। सब नेताओं ने आना चाहिए, खाली मनसे का काम नहीं, सभी ने आना सभी चाहिए नेता को- और सभी को वोट मिला है, सभी को कुर्सियों पर बिठाया इस जनता ने, ठीक है ना। तो वो एक एहसान किया हमको कुर्सी पर बिठाकर, यहाँ की मोइली विलेज की जनता ने, तो कहीं ना कहीं आज वो एहसान चुकाने की बारी आई है। तो यहाँ पर आके सभी ने इंटरेस्ट लेना चाहिए और बैठ के इसके ऊपर कुछ ना कुछ कार्रवाई करनी चाहिए। थैंक यू। टेबल मोठा की खुर्ची लहान आहे?